गणपती बाप्पा मोरया. लवकरच घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि गणपतीच्या लागोपाठच आपल्या घरामध्ये येते ती गौराई. तर गौराई घरामध्ये आणल्यानंतर गौराईला साडी कशी नेसवावी असा प्रश्न आपल्या मनामध्ये उद्भवतो. तर आज मी तुमच्यासाठी अतिशय साधी सोपी पद्धत गौराईला साडी नेसवण्याची घेऊन आलेली आहे. अगदी आपण एकटीने सहज ही गौराईला साडी नेसवू शकतो. गौराईला साडी नेसवत असताना आपल्याला मदतीला कोणी नसेल तर एकटीनेच आपण ही साडी अगदी सोप्या पद्धतीने झटपट 5 ते 10 मिनिटात कशी नेसवायची ही आज आपण पाहणार आहोत. यामध्ये कोणतीही आपल्याला जास्तीची तयारी लागणार नाही किंवा यामध्ये कोणतीही आपल्याला जास्त अडचण लागणार नाही. अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही साडी जी आहे तर ते नेसवणार आहोत. भरपूर अशा प्लेट्स पाडून भरपूर अशा निर्या करून आपण ही सुरेख अशी साडी गौरीला नेसवलेली आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. गौरीला साडी नेसवण्यासाठी इथे मी लोखंडी स्टँड घेतलेला आहे. लोखंडी स्टँडला आपण असा वर एखादा कपडा गुंडाळून घ्यायचा. तर इथे मी एक शाल किंवा तुम्ही एक साडी देखील कॉटनची गुंडाळून घेऊ शकता. म्हणजे गौरीचा कमरेकडचा जो भाग असतो तो जास्त फुगीर दिसतो आणि आपली गौराई ही असते तर ती सुरेख दिसते. त्यासाठी आपल्याला स्टँडला अशा पद्धतीने साडी किंवा एखादा तुम्ही शाल वगैरे म्हणजे जाड कपडा आपण गुंडाळून ती जागा जी आहे तर ती जास्त जाड आपल्याला बनवायची आहे. त्यानंतर सुतळीने बांधून घेतलेला आहे आणि त्यावरती नवीन ब्लाउज पीस अशा पद्धतीने मी पिन लावून घेतलेला आहे. म्हणजे आतलं जे आपण जे साडी गुंडाळली तर ती देखील दिसत नाही आणि दिसायला देखील व्यवस्थित दिसतं. तर यासाठी आपण अशा प्रकारे गुंडाळून घेतलेला आहे. त्यानंतर साडी जी आहे तर ती व्यवस्थित उघडून घ्यायची. जो पदराचा भाग आहे तर तो व्यवस्थित घ्या बघून, कारण की आपण उलटा देखील पदराचा भाग बांधू शकतो. पदर सरळ बाजूने कोणत्या साईडला येईल तो आपण पहिल्यांदा आपल्याला लावून बघायचा आणि त्या बाजूने आपण पदराच्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत. पदराच्या प्लेट्स पाडून घेत असताना ते व्यवस्थित आपण अशा प्रकारे पदराच्या प्लेट्स पाडायच्या. त्यानंतर आपण तिथे एक चिमटा लावून घ्यायचा. तुम्ही प्रत्येक वेळी एक एक चिमटा लावून घ्या, कारण की अशा पद्धतीने जर आपण चिमटा लावला तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण गौराईला साडी नेसवू शकतो आणि जास्त वेळ देखील लागत नाही. आणि अशा जर प्लेट्सला आपण जागोजाग जर चिमटा लावून ठेवला तर ते जागच्या हालत देखील नाहीत आणि पिन लावायचं म्हटलं तर त्याला वेळ लागतो. त्यासाठी अशा प्रकारे चिमटा लावून ते लगेच तुम्ही काढून घेऊ शकता. साडी देखील खराब होत नाही जास्त पिना लावून. त्यासाठी अशा प्रकारे चिमट्याचा वापर आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे. तर गौराईची उंची जेवढी आहे तर त्या उंचीच्या मापाने आपल्याला पदर काढायचे आहेत. पदराच्या प्लेट्स काढून घ्यायच्या आहेत, कारण की आपल्याला पदर जो आहे तर तो डोक्यावरती देखील गौरीच्या घ्यायचा आहे. त्यासाठी गौरीच्या डोक्यावरती घेण्यासाठी आपल्याला केवढा पदर लागेल तर तेवढा आपण उंचीला मोजून घ्यायचा आणि तेवढा पदराच्या प्लेट्स आपण पाडून घ्यायचे आहेत. इथे आपला पदर तयार करून झालेला आहे. तर पदर खाली ठेवायचा आणि जो नेसता पदर असतो तर त्या साईडनं साडी घेऊन घ्यायची. त्या साईडनं आपल्याला प्लेट्सच्या आहे तर त्या पाडून घ्यायच्या आहेत. जशा आपण निर्या करतो त्याच पद्धतीने या ज्या निर्या आहेत तर त्या आपण करून घ्यायच्या आहेत. पूर्ण साडीच्या निर्या करायच्या म्हटल्यानंतर साडीची जड असते त्यामुळे भरपूर निर्या होतात. तुम्हाला जर अशा पद्धतीने जर हातामध्ये घेऊन खूप जड वाटत असेल किंवा तुम्हाला करणं शक्य नसेल तर जमिनीवरती ठेवून देखील साडी तुम्ही निर्या पाडू शकता. तर बघा, ज्या काही निर्या आहेत तर अगदी सहज 2 मिनिटात आपण करून घेतलेले आहेत. आता या निर्या ज्या आहेत त्या प्लेट्सच्या आपण पाडलेल्या आहेत त्या भरपूर निर्या झालेल्या आहेत. तर व्यवस्थित जुळवून घ्यायच्या. वरच्या बाजून जुळवून तिथे एक लगेचच आपण चिमटा लावून घ्यायच्या. त्यानंतर थोड्याशा मध्यावरती येऊन आपण त्यानंतर अजून एक चिमटा लावून घेणार आहोत. तर इथे बघा, आपल्या निर्या ज्या आहेत तर त्या करून झालेल्या आहेत. तर निर्या करून झाल्यानंतर आपल्याला नेसता पदर थोडासा सोडायचा आहे, कारण की स्टँडला आपल्याला चौबाजूने हा जो पदर आहे तर तो गुंडाळून घ्यायचा आहे. म्हणजे साडी नेसवल्यानंतर आपल्याला स्टँडचा भाग जो आहे तर तो दिसत नाही. तर त्यासाठी बघा, इथे मी जेवढी साडीची उंची होती तर तेवढ्या पद्धतीने आपण साडीची आहे तर ती स्टँडला लावून घेतलेली आहे. आणि एक्स्ट्राची जी साडी आहे तर ती आपल्याला आत खोचून घ्यायची आहे. मागच्या बाजूने देखील तुम्ही बघू शकता आपण जो साडीचा नेसता पदर आहे तर तो पूर्णपणे चहू बाजूने आपल्याला व्यवस्थित आत घालून घ्यायचा आहे. म्हणजे आपली जी साडी आहे तर ती व्यवस्थित दिसते आणि जो स्टँडचा भाग आहे तो देखील दिसत नाही. यासाठी आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित जो नेसता पदर आहे तर तो फक्त आत खोचून स्टँडच्या घ्यायचा आहे. तर इथे बघा, आपण व्यवस्थित आत खोचून घेतलेला आहे. तुम्ही इथे 1-2 पिना देखील लावू शकता. म्हणजे ते व्यवस्थित ते आपण जो आत कापड लावलं त्याला जर पिना तुम्ही लावून ठेवलं तर हा जो नेसता पदर आहे तो देखील हलत नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित आपण स्टँडला साडी गुंडाळून घेतलेली आहे. यानंतर आपण बॉडी जी आहे तर ती घालून घ्यायची आहे.
गौरीला साडी नेसवताना आपण पिना असतील किंवा जे काही चिमटे असतील तर ते आपल्या हाताशी ठेवायचे आहेत, म्हणजे आपल्याला पटकन साडी नेसवताना व्यवस्थित घेता येईल आणि अगदी सहज आपण जी साडी आहे तर ती एकटीनेच नेसवू शकतो। यानंतर बघा, जी तुमची कापडी बॉडी असेल किंवा खपराची बॉडी असेल तर ती आपल्याला घालून घ्यायची आहे। निऱ्या ज्या आहे तर त्या उजव्या साईडला आपल्याला टाकायच्या आहे, त्यानंतर व्यवस्थित बॉडी घालून घ्यायची। तर इथे माझी खपराची बॉडी आहे, तर इथे मी बॉडी घालून घेतलेली आहे। व्यवस्थित बॉडी घालून घ्यायची। तुमची जर बॉडी बसत नसेल तर तुम्ही त्याला एक्स्ट्रा रुमाल लावू शकता किंवा वर्तमान पेपराचा गोळा करून देखील तुम्ही तिथे लावू शकता। आता आपण पदर लावून घेऊया। तर पदर लावण्यासाठी अशा व्यवस्थितपणे आपल्याला मागून पदर गुंडाळून घ्यायचा आहे आणि हा पदराचा भाग जो आहे तर तो आपल्याला वर ठेवायचा आहे। तुम्ही कापडाची बॉडी असेल तर तिथे पिन देखील लावू शकता। तर व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित ज्या प्लेट्स आहेत तर त्या करून घ्यायच्या, गुंडाळून घ्यायच्या। तर इथे पदर मी गोलाकार फिरवून घेतलेला आहे। पदर आपण जास्तीचाच काढलेला आहे, कारण की पदर जो आहे तर तो आपल्याला डोक्यावरून देखील घ्यायचा आहे, यासाठी आपण जास्त काढून घेतलेला आहे। आता आपण निऱ्याच्या प्लेट्स व्यवस्थित करून घेऊया, म्हणजे कमरेचा जो भाग आहे तर तो व्यवस्थित करून घ्यायचा। त्यासाठी काय करायचं, सर्वात आधी आपला जो नेसता पदर आहे तर त्या पदराचा जो काठ येतो तर तो काठ आपल्याला अशा पद्धतीने ओढून घ्यायचा आहे आणि ओढून घेऊन पहिल्यांदा आपल्याला त्याला एक पिन लावून घ्यायची आहे, म्हणजे काय होतं, साडी जी आहे तर ती व्यवस्थित सुरेख दिसते। यासाठी पहिल्यांदा आपण काटाचा भाग घेतलेला आहे, तर तो अशा प्रकारे आपल्याला टाईट ओढून एक पिन लावून घ्यायची। त्यानंतर मागच्या साईडला देखील हा जो काट आहे तर तुम्ही व्यवस्थित ओढून घेऊ शकता, म्हणजे तो व्यवस्थित बसेल आणि आपल्या गौराईला व्यवस्थित छान सुरेख अशी त्याची बॉडी देखील दिसेल। तर त्यासाठी कमरेचा भाग अशा प्रकारे आपल्याला करायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्या खालीच्या गोळा झालेला आहे तर ती गोळा झालेली सगळी साडी घ्यायची आणि अशा प्रकारे व्यवस्थित करून त्याचे आपल्याला एक प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत। म्हणजे काय होतं, गौराईच्या कमरेचा भाग सुरेख दिसतो आणि गौराईला असा साड्याचा चोळा तर ते दिसत नाही। त्यासाठी चुरगळलेली जी साडी आहे किंवा जास्त गोळा झालेली जी साडी आहे, जी एक्स्ट्राची साडी आहे ती आपण गोळा करून अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित एक प्लेट्स पाडून जी साडी आहे तर ती अशा प्रकारे लावून घ्यायची, ओढून घ्यायची। तर निऱ्या ज्या आहे तर त्या साईडला करायच्या आणि निऱ्याच्या आतमध्ये सर्वात लास्टची जी निरी आहे तर त्याच्या आतमध्ये आपल्याला पिना लावायच्या। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे त्यावरती आपल्याला परत निऱ्या ठेवल्या तर तो भाग जो आहे तर तो झाकला जातो आणि तो दिसत देखील नाही। तर बघा, आतल्या बाजूने व्यवस्थित आपण ज्या प्लेट्स आहेत तर ते काढून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती आपण निऱ्या ज्या आहेत तर त्या सर्व सोडणार आहोत। म्हणजे हा जो भाग आहे, आपण जो पिना लावलेला आहे तर त्या देखील दिसत नाही, त्या हाईड होतात आणि गौरीचा जो शेप आहे तर तो शेप देखील चांगला येतो। त्यानंतर आपण फक्त हाताची बोटे फिरवायची आहे। ज्या आपल्या निऱ्या ज्या आहेत तर त्या प्रत्येक निरेला आपण हाताची बोटे फिरून अशा प्रकारे निऱ्या ज्या आहेत तर त्या व्यवस्थित करून घ्यायच्या। प्रत्येक निरीवरून आपल्याला हात जो आहे तर तो फिरवायचा आहे, म्हणजे निऱ्या ज्या आहेत तर त्या व्यवस्थित दिसतात। तर गौराईच्या स्टँडच्या खाली आपण चौरंग ठेवलेला आहे। या चौरंगाला ही स्टँड जे आहे तर ते बांधून घेतलेलं आहे, म्हणजे घरामध्ये लहान मुलं जर असतील, धक्का वगैरे लावला तर स्टँड जे आहे तर ते पडणार नाही। यासाठी आपल्याला चौरंगावरती चौरंग जो आहे तर तो स्टँडसोबत आपल्याला व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे, किंवा जर तुम्ही खाली ठेवणार असाल तर खाली देखील ठेवू शकता। आपल्या गौराईची जेवढी उंची आहे तर तेवढी आपण निऱ्या काढलेल्या आहेत आणि व्यवस्थित निऱ्या करून घेतलेल्या आहेत। यानंतर गौराईला तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही साजशृंगार करू शकता। गौराईला पदर आपण घालून घेतलेला आहे। पदर घालत असताना तुमची जर साडी खूप गसरी असेल, जसे मी व्हिडिओमध्ये घेतलेली आहे, तर ती साडी गसरीच आहे। त्यासाठी डोक्यावरती पदर लावण्यासाठी आपण डोक्यावरती डबल टेपर जो मिळतो तर डबल टेपरचे 2 तुकडे करून घेऊन ते लावलेले आहेत गौराईच्या मुखवट्याला आणि त्यावरती पदर जो आहे तर तो चिटकवलेला आहे, म्हणजे कुठेही आपल्याला पिन लावायला लागत नाही किंवा आपला जो स्टँड आहे गौराईचा मुखवटा आहे तर तो खराब होत नाही। तुम्ही पदराच्या साईडला देखील डबल टेपर लावू शकता, म्हणजे आपलं स्टँड आहे खपराची जर तुमची बॉडी असेल तर ती खराब देखील होणार नाही। तर इथे बघा, अगदी सुरेख अशी आपण गौराईला साडी नेसवलेली आहे। अगदी सहज एकटीने आपण ही जी साडी आहे तर ती व्यवस्थित नेसवू शकतो। तुम्हाला ही पद्धत कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। धन्यवाद।